किल्ल्याचं ठिकाण नाही. काही किल्ल्यांना बाल्य किल्ले नॅचरली तयार असतात, काही किल्ल्यांना बाल्य किल्ले मुळात बांधावं लागतात. तसा रायगडाचा बाल्य किल्ला चारी बाजूने बांधलेला बघा. तुम्ही त्या बाजूने आलात तर तिकडे 25 फुटाची भिंत आहे, याच बाजूने गेलात तर याच्या बाजूला 25 फुटाची भिंत आहे. म्हणजे बाल्य किल्ला हा मध्यंतरी बांधून तो उचलावा लागला. आता उचलावा लागला तर पैसा कोणी देऊ शकत नाही. महाराजांनी मुख्य मुळात छोटे छोटे बांधकामं करायला सांगितली. हिरुजीने चिंता पडली की आता करायचं काय. मग हिरुजीने मनापासून ठरवलं, मन मोठं केलं. गेले गावाकडे होती जमीन, सोनं नाणं सगळी प्रॉपर्टी विकून टाकली, घेतला पैशाने आले रायगडाकडे आणि बांधकाम चालू करायला लागले. असा किल्ला बांधला की पुन्हा गडाला बांधकामाला राजे हाताने लावला पाहिजे. पुन्हा राजे म्हटले नाही पाहिजे की हिरुजी बांधकाम आपल्याला पुन्हा करायचंय. एकदाच मग हिरुजीने करून टाकलं सगळं बांधकाम पूर्ण. जेव्हा राजांना राजगडाची बातमी समजली की हिरुजीने राजगडाचं बांधकाम पूर्ण केलं, रायगडाचं म्हणून राजे राजगडावरून निघाले. काय हिरुजीने केलं बघायला जाऊ. खरोखर राजांच्या डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः. चला मी बांधायला मोजकं सांगितलं पण हिरुजीने सगळं बांधलं. मग काय केलं हिरुजीने, हे राजेने नाही विचारलं, डायरेक्ट राजेने हिरुजीने विचारलं, हिरुजी तुम्हाला स्वराज्यातून काय इनाम पाहिजे आता बोला. हाती घोडा खजिना जहागिरी वतन तरी काही मागा. वतन म्हटलं की 10 जणांची प्रॉपर्टी एकाला द्यावं लागायची. आता हिरुजींच्या डोळ्यातून पाणी आलं की राजाकडे काय मागायचं, आपण काहीच मागायचं नाही. मागून मागितलं फक्त रायगडाच्या जगदीश्वराच्या पायरीवर नाव. राजाच्या डोळ्यातून पाणी आलं, हिरुजी तुमच्यासारख्या कलाकारांची नावं कुठे लिहायला पाहिजेत, गडाच्या दरवाजे आणि गडाच्या भिंतीवरती. पायरीत कशाला पाहिजेत. येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की मराठी माणसाने स्वराज्यासाठी काय केलं पाहिजे. नाही राजे, तुम्ही रायगडात मुक्काम करणं आणि मंदिरात जाणं, जिथं तुमची पावलं असेल तिथं माझं नाव असेल तर नक्कीच तुमच्या पायाची धूळ माझ्या माथ्यावरती राहील. वा हिरुजी, तुमच्यासारखी पोरं मला लाभली, उभं स्वराज्य घडलं. आपल्या महाराजांनी या गडावरती 70 मध्ये मुक्काम 80 निधन 10 वर्ष इथे, 26 वर्ष राजगड आणि बालपण शिवनेरी किल्ला होती जुन्नर मध्ये. पाहिला गेलं तर राजाला जीवनात आयुष्य 50 वर्ष लाभलेलं आहे. या 50 वर्षात आजच्या काळात फोडकी तर 20 वर्ष बालपणात जातात, राहिले 30 वर्ष मनासारखं मसलं घर नाही बांधते एक. राजाने महाराष्ट्रामध्ये 265 किल्ले बांधले. यातले 2 गड घेताना आले, मुरुड जंजिरा, औरंगाबाद मध्ये देवगिरी किल्ला. फितुरीमुळे गड घेताना आले, नंतर मराठ्याने गड कधीच ते काबीज केले असते. जंजिरा घेताना आला म्हणून सिंधुदुर्ग पाण्यात किल्ला बांधून दाखवला. राजाचा हाताचा ठसा आणि पायाचा ठसा आहे सिंधुदुर्गामध्ये. एवढे गड महाराजांनी घेतले पण सही राजस्थानमध्ये गेलो तिथले किल्ले शाबूत आहेत, महाराष्ट्रात तुटलेले भिंती आहेत. वाईट वाटतं आमच्या किल्ल्यांची अवस्था बघू. आमचा इतिहास जिवंत आहे पण आमचे किल्ले तुटलेले आहेत. याला कारण का? अहो हे राजस्थानचे राजे शहराने गेले, ते झोकले, ते वाकले, पण मराठा कोणसर वाकला नाही साहेब. मराठ्यातले शेर आहेत. अंधाराला रात्र म्हणतात, ही आबळाची साथ आहे, मोडेन फळ वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. कवी भूषण बोलला, काशी हूं की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, शोभा नव्हती तर सबकी सुन्नत होती. अब घासल्याशिवाय ढाल नाही तलवारच्या पातीला आणि मराठ्याशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अब अंधार पडला पाहता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा जिजाऊचा शुभ